नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी, पूर आणि सतत हवामान बदलामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या नुकसानीचा अधिकृत मोजमाप करण्यासाठी जी गोष्ट सध्या सर्वात जास्त महत्त्वाची ठरत आहे ती म्हणजे अंतिम पैसेवारी। आता जाणून घेऊया अंतिम पैसेवारी इतकी का महत्त्वाची। मित्रांनो, खरीप 2025 साठी अंतिम पैसेवारी अत्यंत निर्णायक ठरणार आहे, कारण भविष्यात कर्जमाफी देताना तसेच पीक विमा देताना ही अंतिम पैसेवारी एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे। जरी थेट पैसेवारी आणि पीक विमा यांचा संबंध नसला तरी दोन्ही ठिकाणी वापरला जाणारा डेटा पीकपणी प्रयोगावर आधारित असतो, म्हणजेच एकाच ठिकाणाहून आलेली माहिती पैसेवारी आणि पीक विमा या दोन्हींसाठी वापरली जाते। 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारीचे संकेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी येण्याचे संकेत आधीपासूनच दिले जात होते। दरवर्षीप्रमाणे साधारण 15 डिसेंबर नंतर आणि काही जिल्ह्यांमध्ये 31 डिसेंबर पर्यंत अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते। आता त्याची सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी। मित्रांनो, सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी 47.81 पैसे म्हणजेच 50 पैशांपेक्षा कमी आहे। तालुकानिहाय पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर 46.7 पैसे, पैठण 46.11 पैसे, फुलंब्री 49 पैसे, वैजापूर 47.73 पैसे, गंगापूर 48.15 पैसे, तसेच खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव या सर्व तालुक्यांची पैसेवारी सुमारे 48 पैशांपर्यंत आहे। एकूणच संपूर्ण जिल्हा 50 पैशांच्या खाली आलेला आहे। जालना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी। यानंतर मित्रांनो, जालना जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सुद्धा जाहीर झाली आहे। जालना जिल्ह्यात एकूण 971 गावे, त्यापैकी 667 खरीप आणि 298 रब्बी गावे आहेत। यापैकी 965 गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तालुकानिहाय स्थिती पाहिली तर जालना 151 गावे, बदनापूर 92 गावे, भोकरदन 156 गावे, जाफराबाद 101 गावे, परतूर 98 गावे, मंठा 117 गावे, अंबड 138 गावे, घनसावंगी 118 गावे या सर्व गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आलेली आहे। पुढील जिल्ह्यांनाही मिळू शकतो दिलासा। मित्रांनो, ही केवळ सुरुवात आहे। येणाऱ्या दिवसात राज्यातील इतर जिल्ह्यांची सुद्धा अंतिम पैसेवारी जाहीर केली जाणार आहे। ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी येईल त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। कर्जमाफी व पीक विम्यासाठी महत्त्व, कारण यंदा झालेलं नुकसान खूप मोठं आहे। काही सवलती आधीच लागू आहेत, पण कर्जमाफीचे निर्णय आणि पीक विम्याचे प्रश्न निकाली काढण्याआधी ही अंतिम पैसेवारी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। इतर जिल्ह्यांबाबत जशी जशी अधिकृत माहिती समोर येईल तशी ती अपडेट आणि वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। म्हणून व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, तुमच्या जिल्ह्याची पैसेवारी आली का कमेंट करा आणि अशा शेती व सरकारी योजनांच्या खऱ्या आणि अचूक अपडेट्ससाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। दररोज तुमच्या मोबाईलवर अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।